आज आपण नरम नरम चपात्या कशा करायच्या ते बघणार आहोत. किती प्रमाण लागतं नवशिक्यांसाठी तर हा व्हिडिओ खासच असणार आहे. त्याचं प्रमाण किती घ्यायचं, मऊ चपात्या कशा करायच्या हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा आता आपण सुरू करूया. कणिक कशी मळायची या पहिल्या स्टेपपासून. आता मी तुम्हाला दाखवते. ह्या मापाने आपण पीठ घेतोय. ज्या मापाने आपण पीठ घेणार आहे त्याच मापाने आपण पाणी घ्यायचंय. आता हा एक बाउल पीठ मी घेतलंय. हे गव्हाचं पीठ आपण याच्यात टाकून घेऊया. आता ह्या मापाने मी गव्हाचं पीठ घेतलंय त्याच मापाने किती पाणी लागतं कणिक भिजवण्यासाठी हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ह्याच मापाने आपण पाणी घेऊन कणिक भिजवणार आहोत. नवशिक्यांनी अगदी खास व्हिडिओ आहे हा नवशिक्यांसाठी. आता ह्या पीठ घेतलेल्या भांड्यामध्येच मी पाणी घेणार आहे. पीठ घेतलेल्याच भांड्यामध्ये मी अर्धा माप पाणी घेतलंय. त्याच्याने आता आपण कणिक भिजवून बघूया. नंतर आम्ही तुम्हाला सांगते की एक माप भांड्याला पाणी किती लागलंय, म्हणजे आपल्याला अंदाज येईल. तेव्हा आता आपण कणिक भिजवून घेऊया. तेव्हा आपली कणिक भिजून झाली आहे. आता आपण बघू शकता ज्या भांड्याने आपण कणिक घेतलं होतं त्या भांड्याने आपण अर्धा माप पाणी घेतलं होतं. त्याच्यातलं फक्त अर्धच पाणी कणिक भिजवायला लागलंय. म्हणजे एका भांड्याला अर्ध्यापेक्षा सुद्धा कमी, म्हणजे पावच भांडं पाणी कणिक भिजवण्यासाठी लागतं. त्याच्यामध्ये अगदी मऊ छान कणिक भिजवून होते. तेव्हा हे कणिक आणि पाण्याचं प्रमाण आहे. आता आपण ही कणिक थोडं तेल घेऊन छान मस्तपैकी जोर देऊन मळून घेऊया. तुम्ही बघू शकता कणिक किती मऊ भिजवली आहे. कणिक अगदी घट्ट जाड अशी भिजवायची नाही. तशी कणिक भिजवली तर पोळ्या चांगल्या येत नाही, कडक येतात. कणिक जेवढी नरम भिजवाल, मऊ भिजवाल, तेवढ्या पोळ्या मऊ येतात. हे लक्षात असू द्या. तेव्हा कणिक ही मऊ भिजवून घ्यायची. इथे कणिक कशी भिजवायची हे मी तुम्हाला सांगितलं. आता पोळ्या करताना काय काळजी घ्यायची, तर जेवढी कणिक मऊ असेल तेवढ्या पोळ्या मऊ येतात. जेव्हा तुम्ही कणिक भिजवाल ती छान मळून घ्यायची 10 मिनिटं. याला अगदी छान मळून घ्यायचं आहे. तव्यावर पोळी आपण जेव्हा टाकतो तेव्हा तिची जाडी, म्हणजे फार बारीकही लाटायच्या नाही, फार जाडही लाटायच्या नाही, अशी मध्यम पोळी लाटायची. दुसरं म्हणजे पोळी भाजताना ही पटापट पटापट 4-5 वेळा अशी उलथायची नाही. जेव्हा तिला आपण तव्यावर टाकतो त्याच्यानंतर साधारण बारीक बुडबुडे यायला दिसले वरून की मग ती पोळी लगेच उलथायची आणि तिला एका बाजूने 1 मिनिटं मीठ व्यवस्थित शेकून घ्यायची आणि मग मागच्या बाजूने शेकून घ्यायची आणि सगळ्या बाजूने ती छान शेकून घ्यायची सगळीकडून. पोळी मस्त फुगते, छान होते. पोळी भाजताना ती खमंग भाजायची. पोळी अगदी खमंग भाजली गेली पाहिजे, कच्ची नाही ठेवायची. पोळीचा पूड करताना 3 पदरी पूड करावा. तो कसा करायचा ते तुम्ही पुढे पोळी करताना बघणारच आहात. 3 पुडाची पोळी ही अतिशय मऊ, नरम आणि तिला पदरही भरपूर सुटतात आणि छान होते. तेव्हा पोळ्या करताना काय काळजी घ्यायची ते तुमच्या लक्षात आलंच असेल.
अशा प्रकारे जर तुम्ही पोळ्या केल्या तर त्या पोळ्या 2 दिवसही अगदी छान मऊ सुंदर राहतात. आता ही कणिक आपण 10 मिनिटं अशीच ठेवायची आणि त्यानंतर आपण पोळ्या करायला सुरुवात करणार आहे. त्या पोळ्या कशा करायच्या, त्या मऊ कशा होतात, त्याची घडी कशी घालायची, त्या भाजायच्या कशा, ही सगळी माहिती त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिली आहे. तेव्हा त्याप्रमाणे जर तुम्ही पोळ्या केल्या तर त्या पोळ्या अतिशय सुंदर, नरम, भरपूर पदर असलेल्या मऊसूत चपात्या अगदी 2 दिवसही जशाच्या तशा राहणाऱ्या अशा तयार होतील. तेव्हा आता आपण पुढे पोळी करायला सुरुवात करूया. पोळी जास्त बारीक लाटायची नाही. जर पोळी बारीक लाटली तर त्या फुगत नाही. त्याला मध्यम, अगदी जास्त जाड नाही जास्त बारीक नाही अशा प्रकारची पोळी लाटली तर प्रत्येक पोळी छान फुगते. ही एक टीप आहे. नवशिक्यांनी हा व्हिडिओ तर नक्की बघावा. नवशिक्यांसाठी तो अगदी खास व्हिडिओ ठरेल. बऱ्याच जणांची अशी तक्रार असते, आमची पोळी फुगत नाही, आमची पोळी कडक होते. त्यावेळेला त्यासाठी हा उपयुक्त व्हिडिओ आहे. चला आता आपण पोळ्या करायला सुरुवात करूया. अगदी पोळी करताना वरून तुम्ही तेल तूपही लावलं नाही तरी ह्या पोळ्या अगदी मऊ येतात, सुंदर येतात आणि मऊच राहतात. पदरही भरपूर येतात. पोळी लाटताना पीठही भरपूर लावायचं नाही, पांढऱ्या पांढऱ्या होतात. व्यवस्थितच पीठ लागेल तेवढं लावायचं. आणि पोळी खमंग भाजायची म्हणजे काय, तर पोळी भाजताना त्याच्यावरती असे लालसर डाग आपल्याला दिसतात, म्हणजे ती पोळी छान भाजली गेली. कच्ची पोळी म्हणजे अगदी बिन डागाची जशीच्या तशी ती पोळी राहते, त्याला कच्ची पोळी म्हणतात. आणि त्याला छान लालसर डाग पडतात, म्हणजे ती खमंग भाजली गेली असा त्याचा अर्थ होतो. या पोळ्या ह्या खमंगच भाजायच्या. पोळी लाटताना सुद्धा सगळीकडून सारखी लाटली गेली पाहिजे. मध्ये जाड किंवा आजूबाजूनी जाड अशा नाही लाटायच्या. काठांनी मध्ये अशी सगळीकडून सारखी पोळी लाटली गेली पाहिजे. दुसरं मुख्य सांगायचं म्हणजे चपातीचं पीठ बहुतेक जण गाळून घेतात. चपातीचं पीठ कधी गाळून घेऊ नये. चपातीचं पीठ गाळून काही पोळ्यांमध्ये फरक पडत नाही फारसा. उलट ते एक व्हिटॅमिन आहे. त्यामुळे न गाळताच चपात्या कराव्या. ही पण एक मुख्य टीप आहे. पीठ गाळायची काही गरज नाही. पोळ्यांचं कणिक भिजताना मऊ कणिक भिजवावं, म्हणजे पोळ्या छान येतात. कणिक कधी घट्ट भिजवू नये. आणि पोळ्या नेहमी खमंग भाजाव्यात. कच्च्या पोळ्या कधी भाजू नये. आपण ज्या पोळ्या करतोय त्या 3 फूट घेऊन पोळ्या करतोय. तीन पुडाच्या पोळ्या कराव्या. त्या छान फुगतात आणि मस्त मऊ येतात. पोळ्या भाजताना अशा सर्व बाजूनी शेकून घ्याव्या. पोळी कच्ची कधी ठेवू नये. थोड्या खमंग पोळ्या भाजाव्या. आता आपण पोळीला कसा पूड वळतोय बघा. तेल लावून घ्यायचंय. अर्धा भाग करायचा आहे. परत त्याच्यावर तेल लावायचं. दुमडून घ्यायचं आणि मध्ये जास्त दाबायचं नाही. अशा प्रकारे पोळीचं पूड करून घ्यायचं. 3 पदरी म्हणतात त्याला. पोळीला मग पापुद्रे पण छान येतात. पोळी मऊ होते.
कसं बघा, पोळीला किती मस्त पापुद्रा आलाय आणि पोळी बघा किती मऊ आहे एकदम. बघू शकता किती मऊ पोळी आली बघा, नरम. आणि पापुद्रे पण किती आले, भरपूर पापुद्रे पण आलेले आहेत. अशा प्रकारच्या पोळ्या कराव्या, नरम छान मऊ. कणिक जर तुम्ही मऊ भिजवली सैलसर थोडी, तर पोळ्या पण मऊच येतात. अशा प्रकारे पोळ्या कराव्या, छान भाजून घ्याव्या खमंग.